आजची रेसिपी खूप खास आहे. घरात दही किंवा ताक असेल तर अवघ्या काही मिनिटात तयार होणारी ही ठिकरी नक्की करून पहा. त्याला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया. कधी कधी पदार्थाची खासियत त्याच्या साधेपणातच असते. ना खूप मसाले ना मोठी तयारी, पण एक घास घेतला की आई आजीच्या हातच्या जेवणाची चव आणि लहानपणीच्या आठवणी मनात मात्र अलगद जाग्या होतात. आज आपण बनवणार आहोत अशीच एक पारंपरिक झटपट आणि मनाला ऊब देणारी रेसिपी. इथे लक्षात घ्या, व्हिडिओ मी फास्ट दाखवला आहे, पण एकानंतर एक व्यवस्थित एक एक पदार्थ परतल्यानंतरच दुसरा पदार्थ आपल्याला ॲड करायचा आहे. मोहरी तडतडल्यानंतर जिरे, मग जिरे तडतडल्यानंतर लसूण, मग लसूण थोडासा लालसर झाल्यानंतर हिरवी मिरची नंतर कढीपत्ता, सगळं व्यवस्थित परतून घ्या. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की एक एक पदार्थ व्यवस्थित परतल्यानंतरच मी दुसरा पदार्थ ॲड करते. सगळं छान मिक्स करून घ्या. यामुळे या पदार्थाची चव खुलते, सुगंध वाढतो. मी इथे 1 ग्लास गाईच्या दुधापासून बनलेलं दही वापरणार आहे, म्हणून मी 1 ग्लास पाणी ॲड करते. पाण्याला छान उकळी आल्यानंतर गॅस बंद करून कढई खाली उतरवून घेतली आणि त्यामध्ये दही ॲड करते. दह्याऐवजी ताकाचा वापर करणार असाल तर फोडणी व्यवस्थित परतून झाल्यावरती गॅस बंद करून खाली उतरवून घ्या कढई आणि मग त्यामध्ये ताक ॲड करा. ताक जर घालत असाल तर पाणी वापरण्याची गरज नाही. अशाच आपल्या पारंपरिक आणि चविष्ट महाराष्ट्रीयन रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबियांसोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या रेसिपीत पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा. धन्यवाद.